सर काल काल जिल्ह्यामध्ये काही 20,000 म्हणजे 20 लोकांचा आजार इसमगोलचा आजार आढळून आलेला आहे. काय फॅक्ट आहे? मेहकर तालुक्यामध्ये शेलगाव देशमुख नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून कळलं की काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत. आम्ही टीम पाठवली. 20 पेशंट तपासले. त्यापैकी 14 जणांना पामर केरॅटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे. तिथे सोरियासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे. त्याच्यात सोरियासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही. आणि याच्यामागं एक्झिमा किंवा केरॅटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत. केरॅटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन थिक होते आणि त्याला खाज सुटते. त्याला आपण केरॅटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो. जसं ॲलर्जन आहेत, डिटर्जन आहेत, कॉस्टिक सोडा आहे. इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते. अशा प्रकारे तो एक्झिमा होतो. आणि केरॅटोडर्मा मोस्ट प्रॉबेबली हा ऑटोइम्यून असतो. तर त्या ऑटोइम्युनिटीमुळे बऱ्याच लोकांना केरॅटोडर्मा होतो. हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत. मागच्या 8 ते 10 वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत. त्यांना ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.